डॅड, आपण मॉमच्या विधीसाठी थांबलोय ना इथे, ते झालं की आपण लगेच इथनं निघूया. आणि मॉमला आवडतं म्हणून ना आपण गार्डन मध्ये एक झाड लावूयात तिच्यासाठी. इथनच एक तिचं फेवरेट झाड घेऊन जाऊयात. ओके. तू आता खाऊन घे आणि झोपून जा. माझी सोय दुसऱ्या खोलीत केली. ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट डॅड. ओवी आता इथून परत जाणार नाही याची त्याका कल्पनाच नाही. कसा सांगायचं त्याका? इकडे अंत्यविधी होऊक वय ही जशी संध्याची इच्छा होती, तशीच ओवीन इकडेच थांबूक वया ही पण संध्याचीच इच्छा. ह्या कसा सांगू यांका? न सांगूनही चालणार नाही. माका सांगूक वया यांका. थांबा, मी ही बॅग घर सोडून जाऊसाठी नाही भरली. मी ही बॅग भरली आहे कारण मी यांना त्यांच्या बहिणीक संध्याच भेटूसाठी परवानगी देत आहे. त्याची इच्छा होती तिचे सगळे अंत्यविधी गावाकडे होऊत. ही शेवटची इच्छा. ठीक आहे. पाहुण्यांना सांग, खोतांच्या घरात पाहुण्यांचा मान ठेवला जातो. तसंच खोतांची इतक्या वर्षाची परंपरा आणि पद्धत जपली जाईल याची पाहुण्यांनी काळजी घ्यावी. सर्वेश्वरा, या माणसामुळे माझी आणि संध्याची शेवटची भेट झाली. या माणसामुळे यांच्या परवानगीमुळे संध्या परत इला इकडे. देव माणूस माझ्या नशिबात इलो हा. पण आता परत त्यांका दुखवूक लागत अशी परिस्थिती माझ्यावर आणू नको. दोन माणसं घरात इलेली हा तर घरात सगळ्यांची गैरसोय झालेली हा. गप खलाली. गप काय गप? 2-4 दिवसांचा प्रश्न आहे. जातील ना ती. जातील काय जातील? माका तर वाटता ठाण मांडून बसतील हैसरच. मग आपण करायचा आज या खोलीत मग त्या खोलीत. कोण इले? अगं विजयराव. पांघरुण हैसर ठेवलेली हा. तांब्यात पाणी पण असा. येताय मी.
सॉरी, आमच्यामुळे गैरसोय झाली तुमची. काय बोलताय विजयराव? काय गैरसोय? काय नाही काय नाही काय. या 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 आपलंच घर समजा. या झोपा इथे निवांत. या ए तिकडनं इकडे खिडकीच्या साईडला मस्त. इथून ना या खिडकीतून मस्त असा थंडगार वारा येतो, एसी सारखा लंडनच्या. या झोपा झोपा झोपा. या तसं. तुम्हाला उशी देऊ? दोन उशी? नाही, नको. घ्या ना, घ्या घ्या घ्या. मला काय प्रॉब्लेम नाही. मला नसली उशी तरी चालतंय. काही मुखवास, बडीशेप वगैरे काही? ठीक आहे. हे घ्या. नाही म्हणजे एक जनरल सांगितलं, पाणी आहे आपल्याकडे इथे. म्हणजे रात्रीचा ठसका, उचकी, खोकला लागला तर पाणी ठेवलेलं आहे इथे. हे झोपा शांतपणे. मी काय म्हणतो विजयराव, मला अरे झोपा 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 झोपा. सॉरी सॉरी झोपा. झोप. मी आपलं एक जनरल. नाही कसं आहे ना विजयराव, हा दुःखद प्रसंग तुमच्यावर आलाय. या दुःखातून आपल्याला बाहेर पडावं लागणारच. जबाबदार आहेत ना आपल्यावर. आणि या दुःखातून बाहेर पडण्यासाठी एकच गोष्ट आहे, आणि ती म्हणजे कोणते? अल्कोहोल ड्रिंक. हा म्हणजे ते घेतलं की शांत झोप लागते, समाधान वाटतं, सगळ्या दुःखांचा विसर पडतो. मागू का तुम्हाला? मी आणू शकतो. खरंच सांगतोय, संकोचू नका. नाही, नको. मला माहिती आहे लंडनमध्ये परिस्थिती तिथली. तिथे दररोज लिटिल असं घेत असतात रात्री. पार्ट्या वगैरे होत असतात. माहिती मला सगळं फॉरेनमधलं, मला बरंच माहिती आहे. मला खरंच नको. बरं ठीक आहे. झोपा तुम्ही. झोपा झोपा झोपा. वाजलेत किती? 10:30. हा काय? 10:30. 10:30. अच्छा, मला वाटलं अजून तिकडचीच वेळ चालू आहे की काय तुमच्या घड्याळात. 10:30. छान आहे, मस्त. काय? घड्याळ मस्त आहे तुमचं घड्याळ. तुमच्यासारख्या बिझनेसमॅन साठी घड्याळ, त्याच्यातली वेळ फार महत्वाची आहे नाही? झोपा तुम्ही. झोपा झोपा झोपा. मी काय म्हणतो विजयराव, बिझनेस कसा चालू आहे? ठीक आहे. नाही म्हणजे आता कसं आहे, आमच्या कोकणात सुद्धा नवीन बिझनेसमन बिझनेससाठी पावलं ठेवायला लागलेत. आणि तुम्ही तर मुळातले कोकणातलेच. तुम्हाला पण बिझनेस करायचा असेल तर, म्हणजे तुम्ही जर मनात आणलं तर बिझनेससाठी काही सेटअप करायचा असेल तुम्हाला, तर तुम्ही करू शकता. स्टार्टअप. हा स्टार्टअप तेच स्टार्टअप करायचं असेल तर बिंदास करू शकता. पण तिकडे लंडनला पण जायचं, इथे पण लक्ष ठेवायचं, कठीण आहे ना सगळं. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक विश्वासातला माणूस लागणारच ना विजयराव. म्हणजे पार्टनरच म्हणा, तो लागणारच तुम्हाला. ऍक्च्युली मी पण विचार करतोय बिझनेस सुरू करायचा. म्हणजे मला इथली सगळी माहिती आहे ना, कुठे चांगला माल मिळतो, स्वस्तातला माल कुठे मिळतो. आपण उचलू शकतो स्वस्तातला माल एकदम. कसा पण किती पाहिजे असेल तेवढा उचलू शकतो. आपला व्यवहार एकदम चोख आहे विजयराव. हो म्हणजे माणसं आपल्यावर विश्वास ठेवतात. इथल्या माणसांना माहिती आहे ना मी कसं आहे ते, आहे की नाही? झोपलात काय विजयराव? विजयराव हो, झोपा 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 झोपा, शांत झोपा.
तिकडे लंडनला काय पण झालं तरी सॉरी थँक्यू म्हणतच असतात. नवलच वाटला होता माका, पण नंतर चांगला वाटला. नाही म्हणजे बघा ना, माफी मागायची तर स्पष्ट मागायची आणि आभार पण मनापासून मागायचे. माझ्यामुळे खूप त्रास झाला तुमका, त्यासाठी सॉरी. आणि कायम माझ्या पाठीशी उभे राहिलास त्यासाठी थँक्यू. आपल्याकडे पण माफी मागितलं जातं आणि आभार पण मानले जातं. फक्त दोन्ही करताना प्रामाणिकपणा हवा, एवढाच. तुम्ही कशा असाल? एवढा मोठा दुःख कसा पचवला? ओवीकडे बघून सावरूचा लागला. नाही म्हणजे तिचा दुःख आता कोणाच्या पण दुःखापेक्षा मोठा ना, म्हणून. आपल्या निशी एवढं पोर आहेत त्या. एवढ्या लहान वयात आपल्या औशीचं जाणं म्हणजे डोंगर कोसळल्यासारखं आहे. पण त्या आपली मर्यादा सोडून वागला ते माका पटलेलं नाही. आधी वाटलं होतं की औशी विना पोर काही दिवस इथेच राहू दे. 4 लोकात मिसळला तर बरा वाटतो, दुःख कमी होतो. पण त्याचा वागणा बघितला आणि तेव्हाच ठरवला की विधीनंतर त्याला आपल्या वडिलांबरोबर परत जाऊ द्या. आणि हो, जितके दिवस तिकडे राहणार आहे तितके दिवस नीट वागूक सांगा, नीट कपडे घालूक सांगा. त्यांनी साडीच घातली पाहिजे असा माझा अजिबात आग्रह नाहीये. पण म्हणून घरात सगळ्यांसमोर कसंही फिरलेलं माका चालणार नाही सांगून ठेवतो. आपल्या निशीच्याच वयाच्या आहेत त्या. निशीन तिचं अनुकरण करायला नको. त्या जातील आपल्या घरी परत, पण आपला निशी इथे नांदिवली इथे राहणार आहे. गावातल्या कोणी पण खोतांच्या पोरीकडे बोट दाखवून बोललेलं दादा खोताला चालणार नाही. म्हणून आपण आधीपासून काळजी घ्यायची. दुःख पचवायला 13 दिवस लागतात. त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी जायला सांगा. अजून एक, जोपर्यंत पाहुणे इकडे आहेत तोपर्यंत घरी जे बनतं तेच खायला सांगा. त्यांच्यासाठी काही वेगळं करायची गरज नाहीये. आणि हा निरोप पाहुण्यांना द्या. काय सांगताय? मग विजयराव, मी काल जे काय बोलत होतो त्याचा विचार केलात की नाही? नाही म्हणजे
कोकणात एकदम स्कोप आहे जबरदस्त बिझनेस साठी. हा हे आमच्या दादांना कळत नाही ना. तुम्ही राईट पर्सन आहात, तुम्हाला बरोबर कळणार. हा इथे प्रॉफिट पण जबरदस्त मिळेल. हा सांगतो तुम्हाला. कसला विचार करताय विजयराव? कुणाला सांगणार नसेल तर एक विचारू का? काय बोलताय? अहो या कानाची खबर त्या खानाला जाणार नाही. एकदम सिक्रेट म्हणजे टॉप सिक्रेट सांगतोय. बरं 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 एक मिनिट तुम्ही इथेच बसा. मी इथे पलीकडे खिडकीत राहतो आणि मला फोन करा. हा म्हणजे तुम्ही कोणाशी काय बोलताय, काय सांगताय, काय कळणारच नाही. घ्या नंबर, घ्या. नाही नको. अहो घ्या ना नंबर. हो नाही, खरंच त्याची गरज नाहीये. इथे प्रॉपर्टी घेतली तर कितीला पडेल? इन्व्हेस्टमेंट कसं आहे, कोकणात सगळेच जण इन्व्हेस्ट करतात. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आहे ना. मी सगळं व्यवस्थित करणार. श्रीकांतराव सगळे करणार व्यवस्थित. हे पहा, उमा वहिनी चहा घेऊन आल्या. उमा वहिनींच्या हातचा चहा प्यालात ना की एकदम तरतरी येणार. डोकं एकदम इंजिन सारखं फास्ट चालायला लागतं. घ्या चहा घ्या. माझा लालीताई म्हणाल्या सकाळपासून 4 वेळा चहा झाला तुमचा, म्हणून आता नको. मी 4 थांब बसा तुम्ही, मी आलो. बघतो मी. लाली पाहुण्यांनो, थोड्या वेळ नाश्ता करू केव्हा? नाही नको. माझ्या डोक्यात एक विचार आलाय. इतका वेळ संध्याची इच्छा म्हणून मी स्वतःला खूप समजवत होतो, बाप म्हणून मन घट्ट करत होतो. पण जसजसं ओवीला इथे सोडून जाण्याचा विचार येतोय तशी तशी तिची खूप काळजी वाटायला लागली. मी इथेच घर घेतो. हो म्हणजे ओवीपाशी थांबता येईल मलाही. संध्याची इच्छा पूर्ण होईलच, पण ओवीपाशीही मी राहू शकेन. हा म्हणजे जेव्हा काम येईल तेव्हा मी अदनबदन जाऊन येईन ना परत. पण ओवीला असं एकटं नाही सोडू शकत मी. नाही जमणार मला ते. मॉम, तुला कोणती फुलं आवडतात? ट्युलिप की डच रोजेस? इथली फुलं नाही आवडत मला. आमच्या कोकणातलीच फुलं आवडतात. आणि आबोलीची फुलं तर खूपच. आबोली. आबोली. ते रेंज का नाहीये? अगं हीच ना ती खोतांची पाहुणी? वय तर काय म्हणायचं हिला? काय तिचे कपडे नि काय छी.
म्हणजे ओवीलाही सांगणं सोपं होईल. तिला इथली सवय नाहीये ना, आणि मी इथून गेलो तर उगाच प्रॉब्लेम नको व्हायला. उमाताई 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 काय गो मंजू, काय झालं? उमाताई, अहो ती ओवी काय वया काय ती का? नाही, ती बाहेर गेलीये. असा कसा बाहेर गेला? अहो मी बघितलं ना, माझ्या डोळ्यांनी बघितलंय तिला. तोकडे कपडे घालून बाहेर गेलीये. जितके दिवस तिकडे राहणार आहे तितके दिवस नीट कपडे घालूक सांगा. त्यांनी साडीच घातली पाहिजे असा माझा अजिबात आग्रह नाहीये, पण म्हणून घरात सगळ्यांसमोर कसंही फिरलेलं माका चालणार नाही सांगून ठेवतो. गो मंजू, ते का हाक मारायचंच ना, थांबवायचंच का? अहो मी थांबवतच होते, पण तेवढ्यात गेली ना ती. आता काय करायचं?